So in the method of joint, we had seen that it is applicable for the small trusses where number of joints or number of members are less. But if it is required to find out the force in a particular member only for a so large truss, in that case, it becomes so tedious to have any calculations and to reach to that particular member. So in those cases, what we used to do, we used to prefer the method of sections. Means what? Suppose that this is a truss. It was asked in May 8. हा ट्रस आहे आणि आपण काय विचारलं की जस्ट फाइंड आउट द फोर्स इन द मेंबर BG. फक्त BG ह्या मेंबर मधला आपल्याला फोर्स विचारलेला आहे. So if we prefer the method of joint, then we'll be required to firstly find out the support reactions. Then from the support reaction, we'll start from the joint A because two members are there only. After A, we'll go for H or H only because at the B again three unknowns will be there. Then after H, we will be knowing the force in this member BH and BA. Means we'll prefer to go for a joint B, and at joint B there will be only two unknowns, that is a BC and BG. Means we will be able to find out the force in the member BG. For that, before reaching to this, we will be required to analyze the joint A and joint H, without which we can't able to find out the force in the member BG. But if we will cut the truss, if we will divide the truss, if we will go method of section, then in that case it's so easy to directly analyze that member. Means what? We have to divide this truss into two parts. We have to cut this truss into two parts such that the force in the member which we want to calculate, that must be get cut. म्हणजे काय की ज्या मेंबर मधला फोर्स आपल्याला काढायचा आहे तो मेंबर कट होईल आणि ट्रसचे दोन तुकडे होतील, अशा पद्धतीने आपल्याला सेक्शन लाईन घ्यावी लागते. ते सेक्शन लाईनने कशा पद्धतीने घ्यायची, तर सेक्शन लाईन घेत असताना तिने जास्तीत जास्त 3 मेंबर कट केले पाहिजे आहेत. जर का त्या सेक्शन लाईनने 3 पेक्षा जास्त मेंबर कट केले, म्हणजे ती ट्रसचे दोन तुकडे होत असताना जर का 3 पेक्षा जास्त मेंबर कट झाले, तर जेवढे काही जास्तीचे मेंबर असतील, फॉर एक्झाम्पल समजा की 5 मेंबर कट केली त्या सेक्शन लाईनने, किंवा समजा 4 मेंबर कट केले, म्हणजे कुठं आपण सेक्शन असा घेतला, अशा पद्धतीने आपण कट केला. हा जर का कट केलं काय होणार आहे, 1 2 3 4 4 मेंबर कट होणार. मग 4 मेंबर कट झाल्यानंतर ना जो काही दोन तुकडे तयार होणार तो काय असणार, एक म्हणजे जॉईंट बी असणार आणि दुसरा म्हणजे ह्या सेक्शन लाईन पासून राहिलेला हा पोर्शन असणार. जर का आपण अनालिसिसला हा जॉईंट जरी घेतला तर इथं काय झालं, 4 फोर्सेस तयार झाली, 4 मेंबर झाले. त्याच्यामुळे आपण याचं अनालिसिस करू शकत नाही, कारण जॉईंटला किती असतात, जास्तीत जास्त दोन कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम, Fy आणि Fx असते. परंतु हा पोर्शन कट केल्यानंतर ना, म्हणजे इथून आपण असं कट केला तर हा सेक्शन पार्ट तयार होणार खालचा, आणि हा तुकडा तयार झाल्यामुळे काय होतो, जरी तो पार्ट कट झाला तरी सुद्धा आपल्याला काय अजून करावं लागतं की दॅट पार्ट इज इन इक्विलिब्रियम. जरी ट्रस आपण कट केला तर त्या कट झालेले जे दोन पार्ट असतात, दोन तुकडे असतात त्या ट्रसचे, ते दोन्ही तुकडे हे आपण काय अजून करतो, तर इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आहेत असं अजून करतो. मग जर का एवढा पोर्शन याचा कट होऊन गेला तर शिल्लक राहिलेला जो पोर्शन आहे खालचा, त्याच्यामध्ये 1 2 3 4 हे 4 अननोन झाले, बरोबर, आणि सपोर्ट रिएक्शन्स आपण काढलेले असतात. मग इथं जी फोर्स सिस्टम जी तयार होते ती कोप्लेनर नॉन कॉन्करंट तयार होते. कारण नॉन कॉन्करंट मी का म्हणतोय, कारण हा मेंबर कट झालेला इथं येतो, हा मेंबर इथं येतो, हा मेंबर इथं येतो, ऍक्टिव्ह फोर्स इथला सी ला आहे, इथला डी ला आहे, इथला एफ ला आहे, रिएक्शन्स इथं ई ला असणार, इथं ए ला असणार. म्हणजे सर्व फोर्सेस एका पॉइंट मधून जात नाहीये. कधी ट्रसचा तुकडा केल्यानंतर आणि आपण तो इथला लोअर पोर्शन घेतला तर, म्हणजेच काय, the force system which is getting generated after the cutting the truss into two parts, that is by taking the section of a truss, then most of the times we used to get the non concurrent force system. जर का नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम असेल आणि आपल्याला कंडिशन्स इक्विलिब्रियमचे अप्लाय करायचे असतील तर आपण तिथं 3 कंडिशन्स अप्लाय करू शकतो. 3 कोणकोणत्या राहतात, एक म्हणजे समेशन मोमेंट, दुसरी म्हणजे समेशन एफएक्स आणि तिसरी म्हणजे समेशन एफवाय. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मेथड ऑफ सेक्शन मध्ये जिथं आपण कट केला तिथं अननोनची संख्या जास्तीत जास्त 3 असायला पाहिजे आहे. जास्तीत जास्त 3 मी का म्हणतोय, कारण 3 पेक्षा एखादा मेंबर जर का जास्त कट केला तर आपल्याकडे अननोन 4 झाले,
इक्विलिब्रियमच्या कंडिशन 3 झाल्या. जर का 3च कंडिशन्स असतील तर आपण 3च इक्वेशन तयार करू शकू. आपण चौथं इक्वेशन जनरेट करू शकणार नाहीये आणि चौथा जो अननोन फोर्स आहे तो आपण फाइंड आउट करू शकणार नाहीये. म्हणजेच काय की whenever you are going to cut the truss, we have to cut in such a way that section line or cutting line must cut the maximum 3 members. If it is cutting more than 3 members, say here 4 members, then the whatever number of members those are extra than 3 or more than 3, the force in those members must be known to us. जर का 4 मेंबर कट झाले तर त्यातला म्हणजे 4 अननोन तयार झाले तर एक सॉरी 4 मेंबर कट झाले तर एका मेंबर मधला फोर्स आपल्याला माहित पाहिजे. म्हणजेच किती शिल्लक राहिले? 3 शिल्लक राहिले. म्हणजेच आपण त्या तिघांचं अनालिसिस करू शकतोय. परंतु मेथड ऑफ जॉईंट मध्ये कॉन्करंट फोर्स सिस्टम तयार झाल्यामुळे आपण तिथं फक्त 2च अननोन काढू शकत होतो. परंतु मेथड ऑफ सेक्शन मध्ये आपण काय करू शकतोय तर जास्तीत जास्त 3 अननोन काढू शकतोय. मग ही मेथड कधी सुटेबल होते? जर एखादाच मेंबर मधला फोर्स विचारला आणि तो कुठेतरी असा खूप मोठा ट्रस आहे आणि त्याच्यामधल्या एखाद्या मेंबरचा फोर्स विचार, फॉर एक्झाम्पल बीजे आपण घेतलं होतं, इथं जर का आपण व्हर्टिकल कटिंग लाईन घेतली, इथून ट्रस कट केला तर ह्या ट्रसचे 2 तुकडे होणार. एक राईट साईडचा होणार त्या सेक्शन लाईनच्या आणि दुसरा होणार लेफ्ट साईडचा. मग अनालिसिसला जर का आपण कोणता जरी पोर्शन घेतला तर त्याच्यामध्ये अननोन 3च असणार. इकडचा घेतला तर 1 2 3 असणार, इकडचा घेतला तर 1 2 3 असणार. जो फोर्स तुम्ही या साईडने काढाल तोच फोर्स हा इथं असणार आहे, कारण एका मेंबर मध्ये सेम फोर्स राहतो. परंतु काय करायचं, नेहमी सेक्शन घेतल्यानंतर ना किंवा ट्रस कट केल्यानंतर ना तो पोर्शन अनालिसिसला घ्यायचा ज्याच्यामध्ये कमीत कमी मेंबर्स, कमीत कमी फोर्सेस, कमीत कमी रिॲक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल इथं जर का आपण अशी सेक्शन व्हर्टिकल घेतली तर हिच्या लेफ्ट साईडला नंबर ऑफ फोर्सेस, नंबर ऑफ रिॲक्शन, सपोर्ट हे कमी आहे. म्हणजेच काय करेल आपण तर वी विल बी गोइंग फॉर द लेफ्ट हँड साइड कट पोर्शन ऑफ अ ट्रस फॉर द अनालिसिस. ओके, अंडरस्टूड द बेसिक्स ऑफ द मेथड ऑफ सेक्शन? कळालंय मेथड ऑफ सेक्शनचं बेसिक काय आहे ते? Hello, sir. Yes, go ahead. Example It was asked in December 18 for 8 marks, and we'll consider that determination of the forces in the member BC. I would like to write over here, finding the force in a particular member BC, then CE and ED. So force in those 3 members is asked to calculate, that is by using method of sections. No doubt here we will be able to find out the forces in those particular members by method of joint also, but here they have clearly mentioned that we have to go for a method of sections. So in method of sections or method of joints, wherever we are going for, if the truss is like that where we can't proceed without the finding the support reactions, it must to find out the support reactions firstly. जर का दिलेल्या एक्झाम्पल मध्ये आपण सपोर्ट रिएक्शन्स न काढता पुढे प्रोसीड करू शकत नसेल तर कंपल्सरी पहिला सपोर्ट रिएक्शन्स काढून घ्यायच्या. तर फॉर एक्झाम्पल कॅन्टिलिव्हरला काही गरज नाहीये सपोर्ट रिएक्शन्स काढायची, परंतु या केसमध्ये वन एंड रोलर आहे, दुसरं हिंज्ड आहे. कुठून जरी सेक्शन घेतला आपण, म्हणजे असा घेतला काय आणि असा घेतला काय, आपल्याला कंपल्सरी रिएक्शन्स काढाव्याच लागणार आहे. सो व्हॉट वी विल डू, विल गो फॉर फर्स्टली फॉर द सपोर्ट रिएक्शन्स. सो for proceeding to the support reactions at joint A, there is a hinge, means it is going to offer 2 reactions. Out of that, one of them will be a perpendicular to this contacting surface and another one will be along this plane. So I would like to consider the perpendicular to this plane as a vertical. What should be the direction for this reaction by looking toward the loading condition? Upward. Upward. So we'll assume that this is a vertically upward and this is a perpendicular, so it will be along the y-axis, we can say. Another one reaction will be there at this joint, its name will be the RAX. What could be the direction? Right hand side, left hand side? Right hand side. Is any force is there which is acting along the x-axis here? No, sir. No. So ultimately that magnitude will be 0, but we are assuming. Okay, then at D there is a roller support. It means it is going to offer only one reaction that will be perpendicular to this plane on which the roller used to slide or roll. So the perpendicular to this means it will be a vertical one, only one is there, so that will be the RD. Direction upward, downward? Upward. Upward. So by looking towards the loading sketch, loading
conditions will assume that RD is upward. जो काय लोड अप्लाय होतोय तो व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे 1, 2 आणि 3. म्हणजेच फोर्स ऍक्ट होताना जॉईंटच्या ठिकाणी डाऊनवर्ड होतोय. म्हणजेच काय असणार आहे, जर का ऍक्ट होणारा लोड डाऊनवर्ड असेल तर रिएक्शन कशी पाहिजे आहे, अपवर्ड पाहिजे आहे, जेणेकरून होल ट्रस जी आपली आहे ती कशी येईल, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये येईल. ओके, नाउ the next part is that we have to find out firstly those RAY, RAX and RD. So what will be required to do? What will be required to do then? FY. Conditions of Summation FY. Conditions of equilibrium will be required to apply. It means we have to assume that truss is in equilibrium, whole truss in equilibrium, and applying the conditions of equilibrium. Okay, so we'll go for that. Now if we want to go for the RAY and RD without moment, we will not be able to do. If you go for summation FY, then in that case we can't guarantee that there will be the equal loading and equal loads and all those things. It will be there in, but we have to cross check it, isn't it? तर जर का हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल 60 डिग्री 60 डिग्री, हा 60 असणार आहे ऑब्विसली, हा 60 हा 60 आहे, हा ही 60 असणार आहे. बेस 2 मीटर आहे, 2 मीटर आहे, म्हणजे हा बेस किती असेल रे, बीसी हा बेस ट्रायंगल बीईसी साठी किती असेल रे, 2 meter. इट विल बी 2 मीटर्स. मग जर का असे 3 इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत, लोडिंग कंडिशन बरोबर अपेक्स पॉइंटला आहे, बी ला आहे, सी ला आहे आणि ई ला आहे, तर RAY आणि RD ह्या दोन्ही रिएक्शन सेम असतील का रे, Yes sir. असतील का नसतील, Yes, sir. असणार. का बरं, कारण जर का आपण हा सिमेट्रिक बघितलं तर या पॉइंट मध्ये तुम्ही व्हर्टिकल लाईन घेतली तर सिमेट्री असणार आहे 60 डिग्री पासून. हाफ ऑफ द पोर्शन दॅट इज टुवर्ड्स द लेफ्ट हँड अँड टुवर्ड्स द राईट हँड साइड विल बी ऑफ अ सेम कंटेंट. Symmetry. कंटेंट म्हणजे काय असणार, ट्रायंगल तेवढे असणार, लोड तेवढे असणार, बरोबर, रिएक्शन ही तेवढेच असणार आहे, त्याच्यामुळे सिमेट्री असणार आहे. बट विल गो फॉर दॅट, विल अनालाइज इट. So firstly what we'll do, we'll go for a summation moment. So at which point the moment will be required to take? At point A la. At At point A. A. So write down, taking summation moment at A equals to 0, that is by condition of equilibrium. Now who will become 0? RAX, RAY 0. RX, RAY 0. Who else remain? RD. RD. Okay. फक्त RD शिल्लक राहिला का, Force 40 kilonewton. 40, 50 आणि 60 शिल्लक राहिले. We'll start with the RD. Now RD is pushing this truss at the joint D in upward direction. Means the rotation of the truss at the A will be Clockwise. Anti-clockwise direction. anti-clockwise. So it will be minus. That is Minus. Minus minus RD. into distance. 4. 4 meter. 4 meter. Then we'll go for this 50. This 50 is along a vertical line. I would like to go for a dotted line. It is going to be act at this point, we can say. If I would like to go for the name for the same, say as a CF, time being I'm assuming. So what is the characteristic or what is the property of this CF then? ED ला ते same section मध्ये cut It is करतो. going to cut that ED into 2 equal parts. Again, it is an angle bisector for a C. Is it correct? Yes, sir. Yes sir. It means that its distance will be 1 meter from the point E. Is it like this? Yes. Okay. Yes, sir. Then now, regarding the 50, 50 is a pushing the truss in a downward direction. So rotation Clockwise at the point direction. A. Clockwise. Clockwise. Clockwise Plus 50 into 3. into 1 meter. Sorry, 1 plus 2, 3 meter. 1 plus 2, that is a 3. 3 Exactly. meter. Now next one is a 40. So it's a line of action. If I will extend, then it is going to cut somewhere else here. Okay. So once again, this distance will be 1 meter from this end. Up to which? Up to this point. And again, this will be the angle bisector and a median, we can say, for this line A. बरोबर, त्याचं काय करणार, दोन पार्ट मध्ये कट करणार. So now tell me, 40 kilonewton pushing downwards, so rotation clockwise and Plus anti-clockwise. 40 into 1. Plus 40 into 1. Plus 40 into 1. हा. आता शिल्लक कोण राहिलं, 60 kilonewton. 60 kilonewton. Again pushing downward, rotation clockwise. So plus 60 into, what about the distance? 2 meters equals to 0. That is minus RD into 4 plus, tell me the summation. 310. 310. कसं आलं बघा, 50 into 3 150, 40 into 1 40,
16 to 2 Yes, sir. Right. 120 सर 310 येत आहे. 310. is equals to 0. Okay, so that is minus RD into 4 is equals to minus 310. That is RD will be plus now, both side minus. So what is the magnitude for RD? 77.7. 77.5. 77.5. 77.5 kilonewton. आन्सर पॉझिटिव्ह आहे, डायरेक्शन बरोबर आहे. तर जस्ट ह्या तिघांचा हाफ घेऊन बघा बरं, 40 प्लस 50 प्लस 60 बाय 2 करून बघा बरं किती येतं ते. 40 प्लस 50 प्लस 60 बाय 2 करा, बघा किती येतं. किती येतं 75. मग 75. आपलं आन्सर चुकलं का? जस्ट क्रॉस चेक इट. RD is correct with the 4 meter distance. 50 is also correct with the 3. 40 is also correct with the 1. 60 is also correct with the 2. Just check the sum. Is RD is 77.5? Yes, sir. Okay. Yes, sir. Just to proceed for summation Fy. Now tell me the summation Fy. RA1. RAY plus RB, sorry, RD will be plus or minus? Plus. Plus. Who is minus then? तर RAY minus येईल ना. RAY plus आहे ना, आपण वरती घेतलंय. Minus 40 minus 50 minus 60 is equals to 0. RD is known to us 77.5. Just put up the value of RD and tell me the sum. RAY minus how much is equals to 0. Therefore, RA 72.5. is it 72.5? Yes, sir. 72.5. 72.5 kilonewtons. Write down there. RAY as a 77.5. Now go for a summation fx 0. It gives us a value for RAX as a 0. Okay. Are you done with this? Is all of you are done with this? Yes, sir. Now, after getting the reactions, we have to find out the forces in the members. BC, where is that? This is a BC. Then CE, this is a CE, and a ED, E to D. So these three members we want to analyze for getting the forces in them. या तिघांमधला आपल्याला फोर्स काढायचा आहे, तेही मेथड ऑफ सेक्शनने काढायचं आहे. तर मेथड ऑफ सेक्शन मध्ये आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं. काय डिस्कस केलं होतं? तर त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण सेक्शन लाईन घेणार त्यावेळेस सेक्शन लाईन अशा पद्धतीने घ्यायची की तिने स्टार्टिंगला जास्तीत जास्त 3च मेंबर कट केले पाहिजे आहेत. का बरं? कारण जर का 3 पेक्षा जास्त मेंबर कट केले किंवा 3च मेंबर का कट करायचे? कारण ज्यावेळेस आपण ट्रस कट करणार त्यावेळेस ट्रसचे 2 तुकडे होतात आणि 2 तुकडे झाल्यानंतर ना एकापेक्षा जास्त जॉईंट जर का त्या कट झालेल्या पार्ट मध्ये येत असतील तर कंपल्सरी तयार होणाऱ्या त्या पार्ट मध्ये नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम तयार होते. कोप्लेनर ऑब्विसली असणारच आहे. कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम तयार होते आणि नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम मध्ये आपण 3 कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करू शकतो. कोणकोणत्या? समेशन मोमेंट, समेशन एफएक्स आणि समेशन एफवाय. म्हणजे आपण जास्तीत जास्त 3 अननोन त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून काय करायचं की ट्रस कट करत असताना अशा पद्धतीने करायचा की त्या सेक्शन लाईनने ट्रसचे 2 तुकडे करत असताना त्याने जास्तीत जास्त 3 मेंबर तोडले पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की 3 पेक्षा जास्त मेंबर कट होतात. नो डाऊट होते झाले तर, परंतु तिथं काय पाहिजे? 3 पेक्षा जेवढे जास्तीचे मेंबर कट होतील तेवढ्या जास्तीच्या मेंबर मधला फोर्स आपल्याला माहित असायला पाहिजे, जेणेकरून फक्त 3च अननोन राहतील आणि आपण ते बरोबर अनालाइज करू शकतो. तर या केसमध्ये आपण 2 पद्धतीने प्रोसीड करू शकतो. तर फर्स्ट वे कुठला की डायरेक्टली मी इथून सेक्शन लाईन मारू शकतो अशी. जस्ट मिनिट, आय वुड लाईक टू शो यू. मी कलर चेंज करतो इथं. जस्ट मिनिट. हा,
मी इथून असं सेक्शन लाईन घेतली. सपोज दॅट दिस इज अ सेक्शन लाईन एस एस. मी या सेक्शन लाईन एस एस ने ट्रस कट केला. मग काय होणार, ट्रसचा या सेक्शन लाईनच्या राईट साईडला एक तुकडा असणार आणि लेफ्ट साईडला एक तुकडा असणार. राईट साईडचा जर का मी तुकडा कन्सिडर केला, half of the cut portion I have considered, then I will get, if you consider this right hand side portion, then we are getting the joint D only. मग जर का जॉईंट डी आला तर आपल्याकडे काय होणार, कॉन्करंट फोर्स सिस्टम तयार होणार जॉईंट डी ची. म्हणजे आपण किती अननोन काढू शकणार रे, 2. दोनच काढू शकणार. एक्झॅक्टली, कारण तिथं आपण समेशन एफएक्स आणि एफवाय अप्लाय करू शकणार. मग इथं आपल्याकडे किती अननोन तयार होतात रे, जर का आपण राईट हँड साइडचा कट पोर्शन घेतला तर 2. दोनच होतात. बरोबर. कोणकोणता, डीसी वाला मेंबर आणि डीई वाला मेंबर. म्हणजे आपण काय करू शकतो, इथं अनालाइज करू शकतोय. ही पहिली पद्धत झाली. तर दुसरी सांगतो लगेच तुम्हाला. तर दुसरी पद्धत म्हणजे काय, की आपण आणखीन एका सेक्शन लाईनने अनालाइज करू शकतो. तो कसा, समजा मी या पद्धतीने सेक्शन लाईन घेतली. सपोज दॅट दिस सेक्शन लाईन इज अ वाय वाय. जर का मी ही वाय वाय सेक्शन लाईन घेतली तर याच्यामध्ये किती मेंबर कट होतात, बीसी कट होतो, दुसरा सीई कट होतो आणि तिसरा माझा ईडी कट होतो. मग मी राईट साईडचा पोर्शन घेऊ द्यात किंवा लेफ्ट साईडचा पोर्शन घेऊ द्यात, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त अननोन किती असणार, 3च असणार. म्हणजे मी एकाच स्टेप मध्ये इथं आन्सर काढू शकतो. क्लिअर. आणखीन एका वेने जाऊ शकतो आपण. तो कोणता, मी इथून कट केलं असं. जर का मी इथून कट केलं तर मला काय होईल, फक्त या मेंबर मधला फोर्स मिळेल. बाकीचे शिल्लक कोण राहिले, हा आणि हा शिल्लक राहिला. मग नंतर ना पुन्हा मला या मेंबरला किंवा या सेक्शन लाईनला यावं लागेल. त्याचबरोबर जर का आपण ही एस जी स्टार्टिंगची मी सेक्शन लाईन दाखवली, या पद्धतीने गेलो तर आपल्याला फक्त एकाच मेंबर मधला फोर्स मिळणार आहे. राहिलेल्या दोघांमधला फोर्स काढण्यासाठी पुन्हा आपल्याला एकदा नवीन सेक्शन लाईन घ्यावी लागणार आहे. सो विच वन यू वॉन्ट टू प्रेफर, दिस एस एस या वाय वाय? वी हॅव बोथ द ऑप्शन्स. वाय वाय. वाय वाय. ओके. So now we'll consider the YY as a section line. Clear. Now what is the next assumption? After cutting the truss into 2 equal parts, आता मी काय केलं, Y मी इथून सुरू केला, मी असा मुद्दाम असा कर्वड घेतलेला आहे. कारण बऱ्याच वेळा आपलं कन्फ्युजन असतं की सेक्शन लाईन उभी पाहिजे, आडवी पाहिजे, स्ट्रेट पाहिजे, कर्वडच पाहिजे. देर इज अ नो सच टाइप ऑफ कन्सिडरेशन. असं काहीही कन्सिडरेशन नाही. तुम्ही घेऊ शकता. तुम्ही इथे असा इकडच्या बाजूचा म्हणजे काय आपण म्हणतो असा तुमचं इक्वॅलिटी अनइक्वॅलिटी साइन तसं घेऊ शकता. इट डझंट मॅटर. फक्त काय, ट्रसचे 2 तुकडे झाले पाहिजेत, 2 पार्ट मध्ये ट्रस आपला कट झाला पाहिजे, तेवढंच कन्सिडरेशन राहतं. मग जर का आपण वाय वाय हा सेक्शन कट केल्यानंतर ना, जो काही सेक्शन लाईनच्या राईट साईडचा पोर्शन असेल आणि लेफ्ट साईडचा पोर्शन असेल, वी हॅव टू ट्रीट बोथ ऑफ देम इन इक्विलिब्रियम. व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू ट्रीट बोथ ऑफ देम इन इक्विलिब्रियम अँड वी हॅव टू कन्सिडर आयदर ऑफ देम. त्या दोन्हीपैकी कोणता तरी एक अनालिसिसला घ्यायचा, त्याला इक्विलिब्रियम मध्ये असं अझ्युम करायचं आणि कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करून त्या सर्वच्या सर्व मॅग्निट्यूड्स आपल्याला फाइंड आउट करायचे. सो विच पार्ट इज फिजिबल हियर, राइट हैंड साइड कट पोर्शन या लेफ्ट हैंड साइड कट पोर्शन फ्रॉम द वाय वाय? सोपा कोणता पडेल आपल्याला रे? राईट हँड साइडला. राईट हँड. का बरं रे, का बरं? कारण तिथे 3 फोर्स फोर्सेस कमी आहेत तिथं. इकडच्या साईडला जर का आपण बघितलं तर एकच ट्रायंगल तोही कट होतो. इकडे बघितलं सर आपल्याला ही स्केच पूर्णपणे रिड्रॉ करावी लागेल. हा ट्रायंगल पूर्ण, पुन्हा हे मेंबर्स, ही 2 फोर्सेस, पुन्हा रिएक्शन येईल. इकडे काय होईल, फक्त हा ट्रायंगल ही कट झालेला असेल, एक रिएक्शन आणि एक ऍक्टिव्ह लोड फक्त येतो. सो व्हॉट वी विल डू हियर, वी विल कन्सिडर द वाय वाय ऍज अ सेक्शन लाईन and considering the right hand side cut portion of a truss for the analysis. So right down below that, consider YY as a section line, YY as a section line and right hand side cut portion of a truss, sorry, right hand side cut portion of a truss for analysis. Cut portion of a truss for analysis. For analysis in the sense we have to consider its equilibrium and all those things. Okay. Now what we have to do, we have to draw this cut portion, that to be neatly. So now those are not getting, please do understand the phenomenon firstly. आता याच्यामध्ये कंप्लीट काय काय येईल, पहिला सीडी हा मेंबर आपला कट होतोय का, नाहीये, तो सीडी मेंबर कंप्लीट येईल. त्यानंतर ना डीई हा मेंबर आपला इथून कट झालाय, म्हणजे तो काय करायचा दाखवतो ना, थोडासा कंटिन्यूस दाखवायचा, नंतर कट दाखवायचा म्हणजे डॉटेड दाखवायचा. सीई थोडासा कंटिन्यूस दाखवायचा, नंतर डॉटेड दाखवायचा. सिमिलरली सीबी थोडासा कंटिन्युअस, नंतर ना डॉटेड.
before proceeding to that, I would like to mark this angle here. For that is a for member CE. हा इथला अँगल आपला 60 डिग्री असणार आहे, बरोबर आहे का? This is a 60 degree, and again for this member also angle will be a 60 degree. Now I'd like to proceed for the sketch. So what else we have to do in the sketch? We have to show that cut portion of a truss which is there towards the right hand side of a section line. So this member I would like to go for a continuous one. आपला कट झालेला नव्हता, त्याला मी या कलरने इंडिकेट केलेला आहे. नेक्स्ट नाव जे मेंबर कट झालेत ते मी आता ब्लॅक कलरने इंडिकेट करतो. हा आपला इथपर्यंत कंटिन्युअस होता असं अज्युम करतो मी, तिथून पुढे कट झाला. नंतर ना हिअर ऑल्सो वी हॅव अ हॉरिझॉन्टल मेंबर somewhat continuous and then cut portion, and a third member is like this. Okay, now I would like to go for a dotted line. It indicates that a member has been a cut. So this is a dotted for that. Similarly for this one. Now active forces and reactions. At this end we had a reaction RD, no? RD से reaction there. Yes, sir. Magnitude 77.5. Is it correct? 77.5. Yes, Yes. sir. Okay. Then here active force. What is the magnitude for active force? 50 Newton. kilometer. 50 kilonewton. This is also in kilonewton. This angle is a 60 degrees. Here also this angle as a 60 degree. Firstly, give the names for these forces in the members. What is the name for this? इथं joint नाव काय होतं दिल्या? C. 3. So this will be F C B. B, and this is a F C E. E. What about this one? F D E. D. E. FCD. Yeah. D. E. F D E. हा joint आपला D आहे. Okay, have you done with this? Is all of you are done with this sketch? Please do understand here, I have shown only the forces in the cut members. फक्त कट झालेल्या मेंबर मधला फोर्स दाखवायचा, हा बिन कट झालेल्या मेंबर मधला फोर्स दाखवायचा नाही. त्याच्यामध्ये फोर्स असणार परंतु इक्वल आणि अपोजिट असणार, तो इक्विलिब्रियम मध्ये असणार. इक्विलिब्रियम लॉस कोणाचं झालं? डीईचं लॉस झालं, हा खाली पडेल असा. सीईचं लॉस झालं तोही खाली पडेल, आणि सीबीचं लॉस झालं तोही खाली पडेल. मग त्यांना आहे त्या पोझिशन मध्ये राहायचं आहे, त्याचबरोबर येणारा लोड त्यांना बॅलन्स करायचा आहे. त्या पद्धतीने आपण त्यांच्या डिरेक्शन्स अज्युम करायचे आहेत. सो टेल मी नाउ प्रोबेबल डिरेक्शन्स फॉर अ सीबी, सीई अँड डीई. Probable I'm talking about. CB, right side, left side? Left side. Left side. We'll assume that CB to the left side. What about the CE? Upward, downward? Upward. Upward घेऊया की downward घेऊया? Upward. अपवर्ड घ्या सर. बर चला upward. हा. What about the DE? Right की left? Right. हे फक्त आपण अज्युम करतोय ना. डिरेक्शन चुकलं की आन्सर आपलं बरोबर निगेटिव्ह येणार आहे. तर या केसमध्ये आपल्याला याची हाईट लागणार आहे, त्याचबरोबर डिस्टन्स पाहिजे आपल्याला. कुठून रे? त्या सी पासूनचं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. इथपर्यंत किती होतं रे ते? 1 meter. 1. सो दिस इज अ 1 मीटर. हे कुठून आहे कळालं का? मी सी च्या पॉइंटचं प्रोजेक्शन घेतलं खाली हॉरिझॉन्टलला, त्या प्रोजेक्शन पासून डी पर्यंत 1 मीटर आहे. याची हाईट काढायची आपल्याला. ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन वापरून हाईट काढा तेवढं. या ट्रायंगल मध्ये कोणतेही वापरा. CDF मध्ये आपल्याला हाईट म्हणजे फ्रंट साइड पाहिजे आहे. ऍडजस्टंट साइड माहिती आहे 1 मीटर आहे. सो व्हॉट यू विल बी रिक्वायरिंग टू गो फॉर? साइन कॉस की टॅन. अरे साइन कॉस की टॅन. Cos. मला EF काढायचा, CF काढायचं आहे. मला FD माहिती आहे 1 मीटर आहे, आणि मला अँगल माहिती आहे 60 डिग्री आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इक्वेशन मध्ये काय पाहिजे? ऍडजस्टंट आणि अपोजिट पाहिजे. Tan. Tan of 60 is equals to काय येणार? अपोजिट, दॅट इज अ CF डिवाइडेड बाय ऍडजस्टंट ऍज अ FD, दॅट इज इक्वल्स टू CF अपॉन 1. बरोबर आहे का? FD इज 1. पुट द व्हॅल्यू. सो गेट द CF. CF is equals to 1 tan 60, म्हणजे tan 60 भाग किती होतो तो? √3.
व्हॅल्यू सांगा व्हॅल्यू. 1.73. 1.732. 1.732 meters. Yes, sir. 1.732 meters. See up means we got the height also. Okay, now put up that value for a height here and apply the conditions of equilibrium. You will get the answers. So this height is a 1.732. Now we are required to calculate CE, CB and DE by applying conditions of equilibrium, because we are treating this truss in equilibrium now. Now tell me where we will be required to go for a moment so that the equations will become easy. आपल्याला सॉल्व करताना इझी होईल. Joint C ला. जॉईंट घेऊन टाका. टेकिंग मोमेंट एट पॉइंट सी. टेकिंग मोमेंट at point C. Therefore, summation moment at point C is equals to 0. Now tell me who will become 0 here? FCB, FCA आणि 50 किलोमीटर. Exactly. मग राहिलं कोण कोण शिल्लक बाळा तिथं? RD आणि RD FD. आणि FDE. RD आणि FDE. Let's start with the FDE. As per our assumed direction, आपण अजून केलेल्या डायरेक्शन प्रमाणे FDE हा इकडे राईट साइडला खेचतो त्याला, म्हणजे सी च्या ठिकाणी रोटेशन क्लॉकवाईज होईल की अँटी क्लॉकवाईज होईल? Anti-clockwise. Anti clockwise. So that it is a minus FDE. Now force is a horizontal, so distance will be 1.73. distance will be vertical or horizontal? Vertical. That is Vertical. 1.732. 732. Next one, RD. RD going upward, pushing this truss upward. So rotation at C, clockwise or anti-clockwise? Anti-clockwise. Anti-clockwise. So once again it will be minus reaction RD into distance. Force vertical and distance horizontal. 1 meter. 1 meter is equals to 0. Put up the known values. That is minus FDE into 1.732 minus RD is a 77.5 into 1 is equals to 0. That is FDE is equals to how many minus? How many minus? 44.7. 4.745. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा बरं का. 44.745. हे बघा किती आहे? 77.5 बरोबर आहे का? 77.5 डिवायडेड बाय किती येणार? 1.732. 1.732. So its answer is a minus 44.746. 746. आन्सर मायनस आहे म्हणजे काय रे? Direction Assumed wrong. direction is wrong. रॉंग. लेट विथ करेक्ट देन. राईट साइडला घेतला रॉंग आला. लेफ्ट साइडला करा. मोठा एरो काढा जरा. Arrow of a somewhat larger dimension and mark a correct tick on that. It indicates the correct direction. So that is FDE is equals to plus 44.746 kilonewton. Now it is a compressive or tensile? Tensile. Tensile. It is a tensile. Okay, now we got the FDE along with its direction. So just transfer firstly its direction in a main sketch. So tensile we have to transfer for FDE away from the joints. This is a tensile. It's over with the FDE or FED we can say. म्हणजे आपल्याला ED मधला ED ह्या मेंबर मधला फोर्स कळलेला आहे. Now what else remain? FCB and FCE. तर कोणतं इक्वेशन घेतल्यानंतर आपल्याला सिंपल पडेल रे? समेशन FY की समेशन FX? Summation effects. FX. Go for that. Consider a summation fx is equals to 0. Tell me some. What about this? Minus FCB. Minus FCB. Huh? CB. Okay, huh? We have assumed that towards the right hand side. So minus FCB. Huh? Left hand side. Minus FCB. What about the CE? Plus. Plus FCE. Cos of 60 degree. Degree. 60 degree. 60 degree. आणखी कोण शिल्लक राहिलं? FDE. D.
minus minus FDE. FDE is equals to 0. नोन व्हॅल्यू पुटअप करा. मायनस FCB आपल्याला माहितच नाही तो, प्लस FCE cos of 60 is equals to DE मी इकडे घेतो, प्लस होईल तो, प्लस 44.746. दोन अननोन आहेत, वी कांट प्रोसीड. बरोबर आहे का? याला इक्वेशन नंबर 1 द्या. CB आणि CE दोघं अननोन आहेत, वी कांट प्रोसीड. ओके, सो गिव्ह इट एज इक्वेशन नंबर 1. Is it okay with? Yes, sir. Yes, sir. Then apply the next condition. That is a summation Fy is equals to 0. So 50 plus या minus? Minus. minus हा, RD plus या minus? Plus RD. आणखी कोण शिल्लक राहिलं? नाही, कोण नाही. FC CE राहिलं ना? FC. हा, CE ला टाकून आपण FCE cos 60. प्लस की मायनस? sin 6 Plus Plus FCE sin of 60 is equals to 0. Put the known values. RD is known to us. That is a minus 50 plus 77.746 plus FCE sin of 60 is equals to 0. Okay, now do the summation and tell me if sum is a positive or negative. Sir, RD 77.25. RD अरे हो, सॉरी 77.5 आहे. जस्ट अ मिनिट, मी हे D च लिहिलं तिथं. 77.5. That is a minus 50 plus 77.5 27.5. प्लस येतं ना, हा, plus 27.5. plus FCE sin 60 is equals to 0. That is FCE is equals to how much minus? How much minus? 31.75. 75. 7.4. Yes, sir. 31.75. 754 समथिंग काहीतरी येईल. आता मायनस आहे, म्हणजे मायनस आहे म्हणजे डायरेक्शन चुकलाय. हा. करेक्ट इट नाउ. फर्स्टली चेंज द डायरेक्शन. CE अपवर्ड घेतला, रॉंग आला. We have to go for a downward now. Make it as a tick. So that is FCE is equals to plus 31.75 kilonewtons. Now tell me, is it compressive or tensile? Direction away from joint आहे. Tensile, sir. Tensile. Great. मी डिरेक्शन नंतर ट्रान्सफर करतो. Now put up this FCE in this equation, but while proceeding to the FCE, here will be required to change the direction of FCE. बरोबर आहे का बघा मी काय म्हणतोय ते? Here we will be required to change the direction of FCE. Here we had considered with a upward direction. Now its direction will be get changed. Clear? So write down this equation, putting in equation 1. So equation 1 implies, firstly write down equation as it is, minus FCB. Now instead of the plus there will be Minus. minus FCE cos of 60 is equals to 44.746. तर प्लसचा मायनस काय केलं कळलं का? Yes, sir. अजून केलेलं डायरेक्शन चुकीचं होतं, म्हणून त्याला मी त्याचं प्लसचं मायनस करून टाकला. सो पुट ऑफ द व्हॅल्यूज नाव, मायनस FCB मायनस FCE ला इकडे घेऊ डायरेक्टली, म्हणजे काय होईल त्याचा 44.76. इकडे मायनस होत, इकडे गेलो काय होणार? प्लस 31.75 cos of 60. So that is minus FCB is equals to, what is the magnitude? 710.565. 710. Hmm. 710 710 एवढं नसले बाळा. नाही सर, 60.6. नाही सर, 60.621 येते. 60.621. 44.76 plus 31.75 Sir. cos of 60. Sir. 60.635. Sir, 60.63. 44.746. 60.63.
इथं खाली लिहिलं नाही सर. तर खाली 44.746 आहे. हा इथं हा राईट 4 राहिलं त्याचं माझं. हा आता बघा बरं किती येतं. 60.621. 0.621. 621 बरोबर आहे, पण आन्सर मायनस आहे, बरोबर आहे का? 6 सर 621. 21 लिहिले. 621 आन्सर मायनस आहे, कारण डायरेक्शन चुकलंय. कुणाचं? सीबीचं. पहिला डायरेक्शन चेंज करा. मोठा एरो कडा टिक मारा. So that is now FCB is equals to plus 60.621 kilonewton. Now it is compressive or tensile. It is coming to the joint. Compressive. Compressive. Now transfer the directions. CB compressive, CE tensile. Just check the answers. Now tell me here it is compressive, na? Yes, sir. And this is tensile. Yes, sir. Now how to cross check the answers? कसं करणार आहे आन्सर्स क्रॉस चेक? फक्त या ठिकाणी आपण जे समेशन एफवायचं इक्वेशन घेतलं की नाही, इथं कुठे तरी आपलं समेशन एफवाय, याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करत चला. आरडी आणि सीईचं 0 येतं का बाबा चेक करा. दिस इज नथिंग बट द क्रॉस चेक वी कॅन से. सीई तर आपण काढलेलंच आहे, याच्यात व्हॅल्यू पुटअप करून बघा, किंवा याच्यामध्ये ठेवा, समेशन एपेक्स मध्ये ठेवा, कुठेही ठेवा. जस्ट चेक इट, इज इट करेक्ट और रॉंग. सम नियर टू द 0 यायला पाहिजे. then and only then we can say the answers are correct, because what I feel is that so after taking the summation fx, now you will get the f of cb as a 60.621, and if you do the cross check, that is summation fx and fy, you will get nearly equals to 0. It means that calculated values are correct. Okay, now at the last, just to prepare the force table so that you will get the details in that. Okay, is it okay? Yes, sir. Yes, sir. Yes sir. So now we'll go for next example, that is a 3.2.7. okay, it was asked in December 13 for 10 marks. What they asked: determine forces in the members EG, this is a horizontal, EF, this is a incline, and DF, this one, for the truss which is loaded and supported as shown in figure, and also identify the zero force member if any. Okay, that zero force member we will see later on, but firstly what we will do, we will go for the analysis of the forces in the members by method of section. So now here जर का आपण व्यवस्थित पाहिलं इथं, तर दोन मेंबर हॉरिझॉन्टल आहेत, DF, EG, आणि एक इन्क्लाइन आहे. म्हणजेच इथं एका सेक्शन मध्ये आपल्याला ह्या तिघांमधला फोर्स मिळेल, बरोबर आहे का? मग तो सेक्शन कसा असेल? हॉरिझॉन्टल असेल का? Is that section will be horizontal? Vertical, sir. कुठून कुठून असेल? वर्टिकल पण कुठून कसं असेल रे? डीएफ मधून आणि EG मधून आणि EF मधून पण खाली possible. DF, EF आणि EG या तिघांना कट करणार असेल, त्यानंतर तुम्ही राईट साइड पोर्शन घ्या किंवा लेफ्ट साइड पोर्शन घ्या, you will get the answers directly, isn't it? So just go for the Yes, sketch, we will go for analysis of this truss. Draw the diagram. Okay, so we'll go for the next example. It was asked in December 13 for 10 marks. Example number is 3.2.7. Here they are asked to calculate the forces in the member EG, then EF and DF. So here are they: EG, this horizontal, EF, this incline, and DF, this is horizontal. Okay, so we have to find out the forces for these three members for this truss which is loaded and supported as shown in this sketch. So at A there is a hinge support, and at H there is a roller support. Okay, so once again we can say that this is nothing but the symmetrical truss. So from 6 kilonewton you will go for a DE as a vertical line. It divides a truss into two equal parts, right hand side, left hand side. So before proceeding to that, we will be required to go for the
support reactions. So support reactions at A, there will be two reactions because support is a hinge support. One will be vertical and another will be horizontal. या कॉन्टॅक्टिंग सरफेसला परपेंडिक्युलर असेल, सरफेस हा एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल आहे, माझ्याकडून थोडंसं इन्क्लाइन झाला होता. सो वन रिएक्शन, फर्स्ट रिएक्शन विल बी perpendicular to this. So direction of reaction upward or downward by looking to the loading. Upward. Upward. So RAY will assume as upward. What about the RAX? Right side, left side Right side. will assume to the right side. At H there is a roller, so only one reaction that will be perpendicular to the plane of a contact. This is a horizontal reaction, will be vertical. Direction Upward. will assume it is upward. Okay, so now firstly we'll go for the reactions by assuming whole truss in equilibrium. So taking moment at which point? A. Point A. Summation moment at A is equals to 0. Now proceed. RAY, RAX become 0. First 3 Zero. kilonewton. Rotation clockwise and anti-clockwise. Clockwise. 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 So 3 into distance. 3 meter. 3. 3 meter. 6 kilonewton. Rotation clockwise and anti-clockwise. Clockwise. Plus Clockwise. Plus 6. 6. 7. 7. 7. Then this Plus 3 in rotation clockwise. So plus 3 into 11. 11. 11. Then RH upward rotation anti-clockwise minus RH into 14. 14 is equals to 0. Do the summation and tell me the magnitude for RH. It will be positive. 6 kilonewton. 6 kilonewton. Is it 6 kilonewton? Please do check Yes, it. sir. Yes, sir. 6 kilometer. RH is a 6 kilonewton. Now go for summation FY. You will get the RAY. So minus 3 Minus 3 minus minus 6 3 plus plus RAY. RH. बरोबर आहे. Plus RAY is equals to 0. Now put the value. RH is a 6. Just to put a bit. So minus 3 minus 6 minus 3. RAY is also 6. So 6 gets cancels. Minus 3 minus 3 minus 6. Coming to the right hand side, it will be plus. RAY equal So RAY is equals to 6 kilonewton. That will be 6 plus. kilonewton. Assume the direction is correct. Summation Fx 0. RAX will be 0. Direction कसं का असेल, right side घ्या किंवा left side घ्या, it will be 0 because no force is acting along the x-axis or incline we can say. Now next part is what we have to do. We have to find out the force in member EG, EF and DF. EG, EF and DF. So which type of section line will be required to go for? कशी घ्यावी लागेल section line? EFD, EF आणि EG. DF, EF, EG. यांना कट करणारी. Yes, sir. We'll go for that then. So consider this section line. Okay, we'll consider S as a section line. कोणता पोर्शन घ्यायचा अनालिसिसला? राईट साइड की कट, सॉरी कट झालेला पोर्शन राईट साइड घ्यायचा की लेफ्ट साइड घ्यायचा? Right side, sir. Right side. So right down below. Consider S as a section line. Consider S as a section line and right hand side cut portion for analysis. And right hand side cut portion of a truss for the analysis. Cut portion for the analysis. Okay, now firstly go for that FBD of that cut portion. So what will be there? This FG, FH and GH will be the continuous. So I would like to go for firstly for that part which is a continuous. This triangle is a continuous, we can say. Complete triangle we can see here. Just a minute, lines are fine.
Okay, so somewhere else here it will be. Okay, then here at this point, how much kilonewtons? How many kilonewtons? 3. 3 kilonewton. 3 kilonewton. Then at this point, reaction is there upward. RH is equals to 6 kilonewtons. This joint is a G. Now from here, there is a continuous and a dotted. हा member cut झालेला आहे. So I'd like to show like this. Then here also a horizontal member dotted as a cut portion, and here also a continuous and dotted. Okay. Now the G to the H is a 3 meters distance they had given us. Height is also given to us 4 meters. This height I would like to show here is a 4 meter. Then the angle will be required to calculate. This angle we will be required to calculate. So this and this angle will be the equal one. So how will you get angle कसा काढणार हा? Suppose that this is a theta. Theta कसा काढणार? Anyone? How to get angle theta? Sin theta या cos theta? Tan theta. Tan theta. Tan theta. In which triangle? In triangle EFG. EFG. So I would like to write here from a triangle EFG. Tan of the theta is equals to opposite by adjacent. Opposite is a 4 meter. Adjacent is also 4 meters. Is theta is a 45 degree. Is theta is 45 degree. Yes, sir. Okay. So I would like to write the angle as a 45 degree over here. बाकी दुसऱ्या कुठल्या अँगलची आपल्याला गरज नाहीये. Now assume the directions. Firstly write down the names. Name for this force. F FFD. FFD. For this one. FFE. FE. FFE. This one. FG. FGE. Okay. Assume the probable directions now. FD. Right side, left side. Right side. Right side. We'll assume that it is towards the right hand side. EF. Up or down? Up. Okay. For GE. Right or left? Right. Right. Now, which condition of equilibrium we will be required to apply firstly? पहिला कोणती अप्लाय करायचं आपल्यावर डिपेंड आहे कोणती करायची तर मोमेंट कुठे घेत सांगा at point F lab. F F point आहे ना का आपला Yes, sir. so right down below taking moment at point F we get summation moment at point F is equals to 0. This FD will become 0, 3 will become 0, and FE will become 0. Remaining is a GE and RH. So GE rotating the joint F or truss at F in a anticlockwise. Minus FGE. Into distance. Minus RH. Distance. Yeah. 3 meter or 4 meter? 4 meter. 4 meter. 4 meter. Force is a horizontal, distance is a vertical. Then RH rotation. Anticlockwise. So minus RH into force vertical distance. Horizontal. 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 So 3 is equals to 0. That is minus F. आणखी कुठला फोर्स शिल्लक राहिला का बघा? No. Okay.
So that is equals to RH into 3. RH is known to us. So put the value. Therefore, FGE is equals to plus or minus. Minus kitty. 4.5. 4.5. Minus 4.5 means assumed direction for GE is wrong. Wrong. So that is FGE is equals to plus 4.5 kilonewton. Transfer the direction firstly. Yeah. Correct direction will be now towards the right hand side. Right hand side. Compressive Left hand side, tensile. sir. Left hand side, sorry. Left hand side. So going away from the joint. Compressive or tensile? Tensile. Tensile. We got magnitude for a GE now. Now who else remain? FE and FDs remain. So firstly we'll go for summation. FY. Okay. So summation of forces along the y-axis is equals to 0. 3 will be plus or minus? Minus. Minus. Minus 3. 3. RH plus or minus? Plus Plus. RH. Who else remain? FE FE, y component going upward as per assumed direction. Sine 45. plus FE sin 45. Plus FE sine 45 is equals to 0. What are the known values? Minus 3 and G RH किती आपला रे? Plus 6 है हाँ. 6. Minus 3 plus 6 plus FE sine 45 is equals to 0. So FE plus or minus firstly tell me. FE plus or minus? Minus येते सर minus. मायनस येतोय इकडे प्लस 3 आहे ना तिकडे मायनस होणार Plus 3 मायनस तिकडे गेल्यावर minus. हा मायनस किती सांगा 4.24. 4.24 243. 4.243 मायनस आहे पहिला प्लस करून घ्या डायरेक्शन कट करा FE ना अपवर्ड रॉंग आहे सो डाउनवर्ड विल बी करेक्ट वन so that is FE is equals to plus 4.243 kilonewton. Now going away from the joint, compressive tensile. 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 So write down their tension. We got FFE. Now go for FD. कसा करणार? Summation FY. FD. Summation Apex. Summation Apex 0. हाँ. FD plus या minus? minus Minus FFD. What about the FFE? Plus. Correct direction. Plus. Correct. minus Minus in minus FFE plus of 45. Then GE plus or minus? Minus in Minus. minus FGE. आणखी कोण शिल्लक आहे का नाही आहे? Is equals to 0 is 0. What are the values now? FFD we want to calculate. So minus FFD minus FFE, that is 4.243. 4.243 cos of 45 minus FGE is 4.5 is equals to 0. Now do the calculations. So minus 4.243 cos of 45 minus 4.5. Is it minus 7.5? Yes, sir. Minus 7.5. That is minus FFD minus 7.5 is equals to 0. That is FFD is equals to plus 7.5 kilonewton. Answer is positive. Direction is a Minus आहे ना. अरे हाँ मायनस सॉरी इट इज अ मायनस इकडे गेलं मायनस होणार बरोबर आहे हा प्लस होणार Yes, sir. मायनस साइन येणार
So direction is wrong. FFD. We have to correct it. So correct direction will be towards the Right hand side. right hand side. So that is the FD is equals to plus 7.5 kilonewton. Now compressive tensile coming to the joint. Sir. Compressive. 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 Now transfer the directions. GE is a tensile and compression. So I'd like to transfer the directions for them. GE. Is it correct? Tension. E up. Again a tensile. And this D up is a compressive. Understood? लक्षात आले का? Yes, sir. Yes, sir. Today we'll stop here and in next lecture we'll start for the new part. Okay, thank you.